पूर्वीच्या काळी लोणचं घालणं म्हणजे एक घाट असायचा। भरपूर वेळ आणि भरपूर मेहनतीने बनवलं जायचं वर्षभराचं लोणचं। पण हल्ली वेळ तर नसतोच आणि मेहनत करायची ही क्षमता नसते। मग अशा वेळी लोणचं घालण्याचं समाधान देऊन जातात झटपट तयार होणारी काही इन्स्टंट लोणची। त्यातलाच एक प्रकार आज आपण बनवणार आहोत। लोणचं विशेषमध्ये आज बनवूया गाजराचं तिखट गोड लोणचं। गाजराचं तिखट गोड लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लागेल पाव किलो गाजरं, 3 चमचे मोहरीची डाळ, 2 चमचे लाल मिरची पूड, 1 चमचा बडीशेप, गुळाचा एक लहानसा खडा, 1 चमचा हिंग, चवीपुरतं मीठ आणि 1 लहान वाटी तिळाचं तेल। सर्वप्रथम फोडणी तयार करून घ्या। त्यासाठी फोडणी पात्रात 1 वाटीभर तेल तापवा व त्यात हिंग आणि लाल मिरचीची फोडणी करून ही फोडणी पूर्णपणे गार होऊ द्या। यानंतर स्वच्छ धुतलेल्या व पूर्णपणे कोरड्या केलेल्या गाजराच्या सळ्या चिरून घ्या। या सळ्यांना मीठ लावून घ्या व 10 मिनिटे वेगळं ठेवून द्या। आता सर्व सुक्या जिन्नसांची बारीक पूड तयार करून घ्या। 10 मिनिटांनंतर ही पूड गाजरावर पसरवा आणि त्यावर पूर्णपणे गार झालेली फोडणी ओता। आता हे लोणचं छान एकजीव करून घ्या। आम्ही यात आंबट घातलेलं नाहीये, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात लिंबाचा रस किंवा सफेद व्हिनेगर घालू शकता। तयार लोणच्याला किमान 1 दिवस तरी कडक ऊन दाखवा व मग हे लोणचं हवाबंद डब्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्या। तयार झालं झटपट तयार होणारं गाजराचं तिखट गोड लोणचं।